हॅलो, नमस्कार. आज मी दाखवत आहे शेवयाची खीर. ओके, हे बघा, बारीक शेवया घेतल्या, ते तुपामध्ये भाजून घेते. तूप टाकलं होतं 2 चमचे आणि शेवया हे भाजून घेतलं. एकीकडे दूध तापत ठेवलं आहे आणि ड्रायफ्रूट्स, वेलची हे सगळं एकत्र करून ड्रायफ्रूट्स जरा परतून घेतले. ओके, शेवया चांगल्या भाजून झाल्यात. आपण त्याच्यात दूध टाकूया. तापवलेलं दूध टाकते. जेवढं पाहिजे तेवढं टाकूया. मस्त शेवयाची खीर. आज गोड पदार्थ करते म्हटलं. त्याच्यात थोडंसं केशर टाकलेलं आहे. शेवया चांगल्या शिजल्या की आपण थोडं साखर टाकूया. पावणा वाटी साखर टाकते मी. जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं तुम्ही साखर टाकू शकता. हे ड्रायफ्रूट्स बारीक तुकडे केले, त्याच्यात केशरचे दाणे पण टाकले, धागे पण टाकले. ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले तुपामध्ये ते याच्यामध्ये टाकते. हे बघा, ड्रायफ्रूट्स बारीक करून टाकते. थोडंसं दूध टाकते. याच्यात वेलची, थोडंसं जायफळ टाकलेलं आहे. ड्रायफ्रूट्सचे तुकडे तळून टाकलेले आहेत. साखर, हे बघा, मस्त खीर झाली आहे. थोडेसे चारोळ्या घेतल्यात. चारोळ्या टाकते त्याच्यात, छान लागतात खिरीमध्ये चारोळ्या. खिरीला काय वेळ लागत नाही, फक्त शेवया भाजून ठेवल्या, ड्रायफ्रूट्सचे पण तुकडे करून ठेवले, तळून ठेवले की लवकर होते खीर. सणासुदी एकदम पटकन झटपट होणारी स्वीट डिश आहे. सर्व करूया आपण. गॅस बंद केला. बघा, अशा प्रकारे शेवयाची खीर करून बघा, छान वाटेल. एकदम गोड पदार्थ आहे. बघा, खाऊन बघा, करून बघा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.